की सिमिलरली इंट्रोडक्शन, मेन बॉडी पार्ट आणि कन्क्लुजन. या कन्क्लुजन मध्ये सुद्धा ना 2 प्रकारचे पॅराग्राफ असतात. एक असतं आपलं फायनल कन्क्लुजन आणि त्याच्या आधी जे लिहिलं असतं त्याला काय म्हणतात पेनल्टेटिव्ह कन्क्लुजन. म्हणजे ठीक आहे, म्हणजे कन्क्लुजनच्या आधीचा जो पार्ट असतो त्याला म्हणतात पेनल्टेटिव्ह कन्क्लुजन. तो संक्षिप्त, म्हणजे इथं काय लिहावं लागतं की तुमचे थॉट या ठिकाणी प्रोव्हाइड करावे लागतात. तर स्ट्रक्चर बघत असताना आता फॉर एक्झाम्पल जर आपण काय करूया, एखादं घर बांधणीचं एक्झाम्पल घेऊया. ठीक आहे, घर जर आपल्याला बांधायचं असेल तर आपण असं करतो का की पहिल्यांदा छत बांधतो, मग नंतर पाया बांधतो. मग तसं केलं तर घर ढासळून जाईल किंवा ते स्ट्रक्चरच कम्प्लीट होणार नाही. त्यामुळं एका मॅनरमध्ये, फ्लोमध्ये ते सगळे डायमेन्शन्स असणं गरजेचं आहे. म्हणजे पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल, त्याचा पाया पक्का करावा लागेल. मग हे पाया पक्का करणं कशातनं दिसतं की तुमच्या टॉपिकची जी काही अंडरस्टँडिंग झालेली आहे, तुम्हाला टॉपिक व्यवस्थित समजलाय का नाही, तर हे कशामधनं दिसतं, तुमच्या इंट्रोडक्शन मधनं दिसतं. ठीक आहे, एक्झामिनर इंट्रोडक्शनवर जास्तीत जास्त फोकस करतो. युनिक गोष्टी ज्या आहेत ना, फॉर एक्झाम्पल आता तुमचा जो पेपर आहे, एक्झामिनर भलेही सगळं पेपर वाचत असं कधीच नसतं. ठीक आहे, त्याच्याकडे भरपूर पेपर असतात. त्यामुळं तुमचं इंट्रोडक्शन युनिक असलं पाहिजे. त्यानंतर म्हणजे एखादा विद्यार्थी त्याचा युनिकनेस किंवा त्याचा इम्पॅक्ट जो ना हा कुठं दाखवू शकतो, एकतर इंट्रोडक्शन मध्ये. कारण इंट्रोडक्शन असतात ना, किंवा आपण स्टोरी टाईप इंट्रोडक्शन वगैरे लिहितो. कधी कधी कसं होतं की सोशल बिहेवियर मुळे म्हणा किंवा त्याच्या स्वतःच्या परसेप्शनमुळे म्हणा किंवा त्याची जी इनडेप्थ अंडरस्टँडिंग आहे त्याच्यामुळे म्हणा, तर त्या विद्यार्थ्यांचे तसे थॉट प्रोसेस किंवा परसेप्शन बनलेले असतात. ठीक आहे, तुमचा युनिकनेस तुमच्या येणाऱ्या एक्सपिरियन्स मधनं दिसत असतो, किंवा तुम्ही काय वाचता, किती क्वालिटीचं मटेरियल वाचता, हे त्याच्यामधनं येत असतं.